तर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे आणि त्याच आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांची देखील धरपकड सुरू आहे। काँग्रेस पक्षाकडून हे आंदोलन करण्यात येत आहे पण त्याच मुंबईमध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि याच आंदोलनामध्ये इथे कार्यकर्त्यांची धरपकड देखील सुरू आहे। तर मुंबईमध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि याच आंदोलनाचं आता नेमका काय मागण्या आहेत ते सुद्धा जाणून घेणे प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। वनपट्टे दिलेले आहेत ते नावावरती केले पाहिजेत आणि आमच्या 14 मागण्या आमच्या ज्या आहेत पीक विमा मिळाला पाहिजे। त्याचबरोबर शेतकऱ्यांवरती जो अन्याय झालेला आहे हा अन्याय ताबडतोब रद्द करून हे आंदोलन नेमकं काय सुरू आहे काय मागण्या आहेत सगळं जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी सुस्मिता बदाने आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे, कार्यकर्त्यांची देखील धरपकड होतानाचं चित्र दिसतंय, काय नेमकी परिस्थिती आहे? आंदोलनामध्ये आपण जर बघितलं तर सर्व कार्यकर्त्यांना आता काँग्रेसच्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे। खरं तर तन्ना हाऊस ते आझाद मैदान अशा पद्धतीनं हे आंदोलन सुरू होतं आणि आता आपण बघतोय की या सर्व कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन आता आझाद मैदानाच्या दिशेने नेण्यात येत आहे। पोलिसांच्या जादा कुमक सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। खरं तर नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे या आंदोलनात सहभागी होणार होते पण त्यापूर्वीच सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर सुस्मिता, नेमक्या यांच्या काय मागण्या आहेत आणि काय संदर्भात यांचं आंदोलन नेमकं सुरू आहे? कर्जमाफीच्या प्रश्नाबाबत आपण जर बघितलं तर कर्जमाफी व्हावी, शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा या प्रमुख मागण्या घेऊन हे सर्व कार्यकर्ते मैदानात उतरलेले होते आणि आता ज्या पद्धतीचं हे आंदोलन सुरू आहे त्यानुसार पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते। कर्जमाफीसाठी केलेल्या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांची धरपकड का होतीये, नेमकं काय कारण आहे? खरं तर कोणत्याही पद्धतीनं या संपूर्ण मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नव्हती आणि तरी सुद्धा हा मोर्चा काढण्यात येत होता। तन्ना हाऊस ते आझाद मैदान अशा पद्धतीने चालत हे सर्व कार्यकर्ते जे शेतकरी आहेत असे सगळे कार्यकर्ते जाणार होते परंतु काँग्रेसचे नेते येण्यापूर्वीच या सर्व काँग्रेसच्या किसान सेनेच्या सभेच्या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तर धन्यवाद सुस्मिता, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे मुंबईमध्ये, आझाद चौकाकडे चालत हे काँग्रेसचे कार्यकर्ते चाललेले होते आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हे आंदोलन सुरू होतं पण त्या आंदोलनासाठी कुठली परवानगी घेतली नसल्यामुळे कार्यकर्त्यांची धरपकड तिथे पोलिसांकडून करण्यात आली आहे।